तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत NMS परीक्षेसाठी अधिसूचना जाहीर झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी की 21 डिसेंबर 2025 रोजी आपली NMS परीक्षा होणार आहे आणि त्याचं फॉर्म भरण्याची प्रोसेस 12 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे। यामध्ये आपल्याला दरवर्षीप्रमाणेच NMS परीक्षेचे स्वरूप असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी मिळणारी जी शिष्यवृत्ती आहे ती 48,000 रुपये 9वी ते 12वी या शैक्षणिक वर्षात मिळणार आहे। परंतु यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पालकांचे उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। म्हणजे यामध्ये आई वडील या दोघांचं उत्पन्न आपल्याला नोंदवायचं आहे। इकडे कोणते विद्यार्थी या परीक्षेसाठी अपात्र असणार आहेत तर विनांदनी शाळेत शिकणारे, केंद्रीय विद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे आणि सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी अपात्र आहेत। तर जे पात्र विद्यार्थी आहेत ते कोण असणार आहेत तर शासकीय शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत आणि या परीक्षेसाठी नियमित शुल्क जे आहे ते 120 रुपये आहे आणि अंतिम दिनांक 11/10 म्हणजे 11 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विषय मॅट आणि सॅट 90 आणि 90 गुण यामध्ये कोणताही बदल नाही। चला तर मग लवकरच आपण फॉर्म भरायला सुरुवात करूयात। त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला लवकरच तयार ठेवा।